आज दिवसाच्या सुरुवातीला आपल्या गावातल्या ग्रामदैवताचं दर्शन केल्यावर आजचा आपला पूर्ण दिवस इतका भारी गेला ना. तर नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉग याशिष. सर्वात आधी ना आपण आपल्या घरातले देवांची पूजा वगैरे करून आहे ना, मग आपल्याला जायचं होतं भोले बाबांच्या दर्शनासाठी. मग इथून टपकनी मंदिरापाशी आल्यावर मस्त पैकी मग भोले बाबांचं पण दर्शन केलं. आता इथून आहे ना आपल्याला बेलापूर गावाचे ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंद महाराज यांच्या मंदिरात जायचं होतं आपल्याला दर्शन करायला. मग बारीक वाटाने मंदिराच्या मध्ये आल्यावर पहिल्यांदा आहे ना देवांच्या मस्तपैकी पाया पडून घेतले. आणि पाया पडून झाल्यावर आहे ना मंदिरामध्ये ना डेकोरेशन पण इतकं भारी केलं ना, कसं आहे क्वालिटी आहे का नाही एकदम. मग दर्शन बिर्शन झाल्यानंतर आहे ना मित्रांनी पण आणलं होतं आपल्याला चहा प्यायला. मग चहा सांगत 100-200 गप्पा मारून मग आपल्याला पण जायचं होतं दुकानावर. कारण कसं दुकानावर नाही गेलं तर आपल्या पोटा पाण्याचं पण अवघड होऊन जाईल ना. तर तुम्ही म्हणत असं इथं आल्यावर आपल्याला काय लय मोठं काम करायचंय. आपलं काम म्हणजे बघता यांचं काम चालू आहे की नाही ते पाहायचं. कारण कसं यांचं काम बंद असल्यावर आपण घेतलेली ऑर्डर तिच्यासाठी मग माल कमी पडतो. आणि मग यांचं काम पाहता पाहता गाडी पण आलते आपल्या दुकानावर. त्याच्या तिथं लिंबाच्या झाडावर अचानक भयानक एवढा प्रकाश पडला